नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्यापूर्वी सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर आज आपण झटपट बनणारा रसरशीत लुसलुशीत मोकळा असा नारळी भात बनवूया। आमच्याकडे नारळी पौर्णिमेला प्रत्येक वर्षी असा नारळी भात बनवला जातो। अप्रतिम टेस्ट असलेला हा नारळी भात या पद्धतीने तयार होतो। यासाठी इथे मी ओल्या नारळाचा वापर केलेला आहे। रेसिपी खूप सोपी आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे मी 1 वाटी बासमती अख्खा तांदूळ घेतलेला आहे। तो या वाटीच्या सहाय्याने मोजून घेतला आहे। तांदूळ स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून 15 ते 20 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। तांदूळ छान भिजलेला आहे। आता हा आपण तांदूळ भिजलेला चाळणीमध्ये काढून घेऊया आणि यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे। इथे मी अख्खा बासमती तांदूळ वापरलेला आहे। तुम्ही याऐवजी कोलम किंवा आंबेमोहर तांदूळही वापरू शकता। याचाही नारळी भात खूप छान होतो। आता इथे मी 1 वाटी ओला नारळ खवून घेतलेला आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी साखर, 5-6 लवंगा, 2 इंच दालचिनी आणि विलायची अशी थोडीशी तोंड फोडून 4 विलायची घेतलेल्या आहेत। 8-10 काजूचे काप घेतले आहेत। अर्धा बदामाचे काप करून घेतले आहेत। केशर इथं दुधामध्ये भिजत ठेवलं होतं। तमालपत्र आणि 2 चमचे साजूक तूप घेतलेला आहे। गॅसवरती कढई गरम झाली की घेतलेलं तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप गरम झालं की या तुपामध्ये सुरुवातीला बदाम आणि पिस्त्याचे काप घालून आपल्याला हे थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बघा याचा कलर बदललेला आहे। आता हे भाजलेले काजू आणि बदाम आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच तुपामध्ये आता विलायची, लवंग, तमालपत्र आणि दालचिनी घालून थोडंसं भाजून घ्यायचं आहे। बघा हे भाजून झालेलं आहे। भाजून झालं की यामध्ये पाणी निथळलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे। तांदूळ घातल्यानंतर अगदी व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून तुपावरती आपल्याला साधारण 1 मिनिट भरासाठी हा तांदूळ परतून घ्यायचा आहे। हे करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। आता यानंतर तांदूळ छान परतला की त्यामध्ये घेतलेला ओलं खोबरं घालून आपल्याला खोबरं घातल्यानंतरही साधारण 1 ते 2 मिनिट मस्त असं परतून घ्यायचं आहे। बघा खोबरंही छान आपलं यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि छान भाजून झालेलं आहे। आता यामध्ये केशरचं दूध घालून घेऊया। केशरचा कलरही या दुधाला छान आलेला आहे। ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने 2 वाट्या पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याला हे मिक्स केलं की त्यामध्ये जी घेतलेली आपण साखर आहे ती सर्व साखर अर्धी वाटी घालून घ्यायची आहे, मिक्स करायची आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता। केशर घातल्यामुळे याला थोडासा पिवळसर कलरही यायला सुरुवात झालेली आहे। आता यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम करून आपण 5 मिनिटासाठी वाफ काढणार आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। बघा यातलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे, थोडंसं पाणी राहिलेलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केलं की त्यावरती आपण तळलेले ड्रायफ्रूट घालायचे आहे। सुरुवातीलाच ड्रायफ्रूट घातले तर ते असे चिंबक होतात, यासाठी थोडंसं नंतरच ड्रायफ्रूट घालायचे म्हणजे छान करकरीत राहतात। पुन्हा झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटांसाठी याची वाफ काढणार आहे। बघा इथं 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता यातलं सर्व पाणी आटलेलं आहे। अगदी मस्त आपला इथं राईस तयार झालेला आहे आणि केशरचा वासही खूप मस्त येत आहे। आता हा राईस बघा तुम्ही पाहू शकता मस्त शिजलेला आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। यावरती परत मी झाकण ठेवून 3-4 मिनिटं ठेवला होता। 3-4 मिनिटांनंतर आपला मस्त असा हा राईस तयार झालेला आहे। तयार राईस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। वरून मी ड्रायफ्रूट्स आणि थोडेसे गुलाब पाकळ्या घातलेल्या आहेत। पाहता क्षणी खावीचे वाटणारा अप्रतिम अगदी मोकळा सळसळीत मऊ लुसलुशीत असा नारळी भात आपला इथं तयार झालेला आहे। या रक्षाबंधनला नारळी पौर्णिमेला तुम्ही असा नारळी भात नक्की करून पहा। अप्रतिम होतो आणि झटपट होतो। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया। थँक्यू।